नमस्कार, स्वागत आहे तुमचे वर्षास कॉर्नरमध्ये स्वागत आहे आपले. आज मी तुम्हाला वाटाण्याची उसळ बनवून दाखवणार आहे. चला तर मग आता याकरता लागणारे साहित्य बघू. याकरता मी इथे वाटाणे घेतले. हे मी कुकरला शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर बाकीचे साहित्य दाखवते तुम्हाला. यात मी हळद आणि मीठ घालून घेतलं आहे. शिजतानाच मी थोडंसं मीठ घातलं आहे. आता यात थोडंसं पाणी घालून घेणार आहे मी आणि हे कुकरला 3-4 शिट्ट्या करून घेते. तुम्ही मीठ घालायला विसरू नका. मीठ घातलं की टेस्ट छान लागते. आतपर्यंत मीठ जातं त्याचं. याकरता इथे मी 2 कांदे आणि 2 टोमॅटो घेतले. हे आता मी बारीक कट करून घेते. इथे मी कांदा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे. आता मी कांदा फोडणीला घालून घेते. कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे. यात आता मी मोहरी घालते. मोहरी तडतडली की मी इथे जिरं घालून घेते. छान तडतडली आहे. आता यात मी कांदा टाकून घेते. कांदा छान परतून झाला. आता यामध्ये मी टोमॅटो घालून घेते. मऊ होईपर्यंत परतवून घेणार आहे मी. छान शिजले पाहिजे टोमॅटोही. इथं आपला हा टोमॅटो छान मऊ झाला आहे. आता यातले 2-3 चमचे मी काढून आणि मिक्सरला पेस्ट करून घेणार याची. बघू शकता तुम्ही इथे मी थोडासा कांदा टोमॅटो जो परतवून घेतला आहे मी थोडासा शिजवून, तो आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. यामध्ये मी 1 चमचा लाल मिरची पावडर घालते. थोडासा गरम मसाला घालणार आहे. थोडीशी हळद घालते. मिरची आणि मसाला इथे मी सगळं मिक्स करून घेतला आहे. आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे शिजण्याकरता. थोडा वेळ कांदा मसाला आणि हा जो मसाला घातला आहे, कांदा टोमॅटो मसाला सगळं हे मी थोडंसं शिजवून घेते. यामध्ये मी आता थोडीशी धना पावडर घालून घेणार आहे. हे बघू शकता तुम्ही आपले वाटाणे छान शिजलेत. यामध्ये मी थोडासा लसूणही घालून घेते. कोथिंबीर आलं घालून घेते. इथे मी कांदा टोमॅटो कोथिंबीर आलं आणि लसणाची पेस्ट करून घेतली. हे सगळं मी यामध्ये टाकून घेते. ही संपूर्ण पेस्ट मी यात टाकून घेतली. आता ही फक्त 2 मिनिट मी हलवून घेणार आहे, कारण आपले कांदा टोमॅटो शिजलेलाच होता. हे सगळं छान परतून झालं, मिक्स झालं. आता यामध्ये मी हे शिजवलेले वाटाणे घालून घेते. तुम्हाला कितपत पाणी घालायचं आहे भाजीला हे तुम्ही तुमच्यानुसार तुम्ही ठरवू शकता. या भाजीला जास्त पाणी टेस्ट देत नाही. ही या पद्धतीने छान लागते. आता यात मी थोडंसं मीठ घालणार आहे. वाटाणे शिजताना पण थोडंसं मीठ घातलं होतं. आता कांदा टोमॅटो घातला आहे आपण त्याकरता थोडंसंच मीठ घालायचं आहे, चवीनुसार अगदी. आता सर्वात शेवटी ही महाराणी जाणार आहे. हिच्याशिवाय तर काही भाजीला चव नाही. आपण ही कोथिंबीर घालून घेतली. कोथिंबीर घातल्यानंतर टेस्ट छानच लागते. बघू शकता आपले
वाटाण्याची उसळ तयार झाली आहे. तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय.